थोड्या दिवसात महाशिवरात्री देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे प्रचंड गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळेल। अतिशय चांगला कॅमेरा वर्क प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून आणि आमची संपूर्ण कमिटी या स्पर्धेचे ऑर्गनाइज आहेत, सर्वांना दाखवलं जात आहे। दर्शन नाईक, चंद्रकांत जोशी, दीपेश नाईक आणि सुजित भोईर आणि संदीप जुकर, त्याचबरोबर विजय पाटील आणि अमित यांना दाखवलं जात आहे। हरेश हरट, त्यानंतर तुषार जोशी, दीपेश भोईर आणि त्याचबरोबर केवल आणि दैवत आणि आमचे बंधू संदीप पाटील आणि कल्पेश धोंडावडोलीचे यांना सर्वांना दाखवलं जात आहे। इथे अतिशय चांगला आर्यन 11 हा संघ आहे, खूप मेहनत घेत आहेत। पुन्हा एकदा व्यासपीठावर आमचे बंधू जॉईन झालेला आहे। संदीप पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे। वेलकम चंद्रकांत जोशी। मॅच स्टार्ट होते। सलामीची जोडी खेळपट्टीवर इथं आली आहे। जय खंडोबा हा संघ इथे बॅटिंग करण्यासाठी पूर्ण तयारीमध्ये ग्राउंड मध्ये आलेला आहे। अजय आणि अक्षय ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आली आहे। अजूनही क्षेत्ररक्षण लावलेलं नाहीये। आता मात्र कमिटी जो काही डिसिजन घेईल तो मान्य करावा लागेल शिवाय 11 संघाला, कारण की जवळजवळ आपण 15 मिनिटं वेस्टेज घालवली आहे तिथे। संपूर्ण सामने 5 षटकांचे आम्हाला इथे खेळवायचे आहेत, त्या उद्देशाने आम्ही प्रत्येक संघाला प्रत्येक वेळी सांगू इच्छितो। कल्पेश डोंडावडोलीचे यांना दाखवल्या जात आहेत। आर्यन 11 संघाचे चांगले क्रिकेटर आहेत आणि ही आमचं कॉमेंट्री बॉक्स इफ्तिकार अन्सारी यांना दाखवलं जात आहे। स्कोरर सुजित भोईर चांगली कामगिरी करत आहेत, मात्र या स्पर्धेमध्ये देखील त्यांची खूप मेहनत आहे। वेलकम आमचे बाबा भाऊ शिवा नाईक यांचं आगमन झालं आहे व्यासपीठावर, आपलं हार्दिक स्वागत आहे। मॅच स्टार्ट होते। पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज धीरज येतोय गोलंदाज। मॅन फ्रॉम नवगरचे हे गोलंदाज आहेत। तर पाहूया भिवंडी आणि भादवड या ग्राउंडवर काय करतायत। पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, वेगवान गतीचा चेंडू पडल्यानंतर सरळ एष्टकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे। गुड स्टार्ट, चांगली सुरुवात पाहायला मिळते धीरज याच्या माध्यमातून। अजयसाठी हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे। सुजित भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे। यावेळी पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू गेला होता, पंच हरी जोशी यांच्याकडून वाईटचा इशारा। एक्स्ट्राची मदतीने आपलं संघाचं खातं खोलतंय जय खंडोबा संघ। जय खंडोबा टेमगरपाडा हा संघ इथं खेळताना आपल्याला पाहायला दिसतोय। यावेळीचा चेंडू येतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। पायांच्या दोन्ही मधून चेंडू सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। धावसंख्या 5 धावा धावफलकावर। धीरज यावेळीस पुन्हा एकदा सुरेख चेंडू बॅटची एनर्जी घेऊन जातोय आणि सरळ एष्टिकाच्या हातामध्ये झेलच्या स्वरूपात आणि फलंदाज बाद होतोय। पहिला विकेट मिळतोय इथे धीरज याला। अजय हा परततोय डगआउट मध्ये। नवीन फलंदाज राहुल होतो। राहुल एक चांगला क्रिकेटर आहे। जेव्हा जेव्हा भादवड गावातील संघ खेळत असतात त्यावेळी या ग्राउंडवर नेहमी चांगला क्रिकेट खेळत असतो। उंचपुरा हा खेळाडू आणि याचे रेकॉर्ड देखील भरपूर आहेत या ग्राउंडवर।
खूप लांब लांब षटके ठोकण्याचा पराक्रम त्याच्या नावावर आहे. धीरज राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू आपण बघितला ऑफसाईडला खेळून काढला आहे. कव्हर पॉइंटवर चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 6. 1-6 धावसंख्या पाहतो आपण. या षटकातील ऑफिशियल स्कोर सांगितले 2 चेंडू बाकी आहेत. षटक क्रमांक पहिला इथे सुरू आहे गोलंदाज धीरज याचा. या वेळेस आपण पाहतोय लॉंग आणि लॉंगअपच्या मधोमध चेंडू येत आहे. मात्र लॉंगअपचा फिल्डर सज्ज आहे तिथे. पुन्हा एकदा धीरज यावेळेस खेळून काढला आहे. मिडॉनवर चेंडू आहे. लॉंगॉनचा क्षेत्र चेंडू पर्यंत तोपर्यंत धावा कंप्लीट होतील. इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 9. पहिल्या षटकाची समाप्ती 9 धावा झालेली आहे धावफलकावर. प्रदीप यशवंत मोरे जीत रेकॉर्डिंग स्टुडिओचे प्रोप्रायटर, आगरी कोली राजा ऑर्केस्ट्राचे प्रोप्रायटर आणि मनसे शहर अध्यक्ष भिवंडी प्रदीप यशवंत मोरे यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून शंकर जुकर यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. चांगली स्पर्धा यांच्या माध्यमातून त्यांना पाहायला मिळते. आपलं हार्दिक स्वागत आहे प्रदीप मोरे. वेलकम वेलकम. भातवड टिमगर गावाचं नाव ज्याने खूप उज्ज्वल केलं. शरीरसृष्टामध्ये गावाचं नाव खूप पुढे नेऊन ठेवलं. श्रीकांत भुईर सरांचं इथं आगमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे दादा. यावेळीस बॅटची एनर्जी लागली होती मात्र एकच धाव मिळते. षटक क्रमांक 2 सुरू झालाय. गोलंदाजी करतोय गोलंदाज पंकज. धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 10 धावा. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना डबल फिगर. आज मात्र व्यासपीठ खूप भरला आहे आमचा. आज पंकज राईट अमोर द विकेट. यावेळी आपण पाहतोय चिप केला आहे हवेमध्ये. मिडॉनवर चेंडू पाहतोय आपण. लॉंगअपवर आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. फक्त बघ क्षेत्ररक्षण करेल मात्र 2 धावा कंप्लीट करतोय राहुल. 2 धावाने संघाची धावसंख्या होते ती 12 धावा धावफलकावर लागतंय. आज व्यासपीठावर अनुपचं आगमन झालं आहे. श्रीकांत भुईर दादांचं अतिशय चांगलं शरीरश्रेष्ठामध्ये आमच्या गावाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं आहे. त्याचे मोठे बंधू अरुण सर भुईर हे देखील आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये किंवा उद्या देखील त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. यावेळेस बोल्ड केला आहे इथे. परफेक्ट यॉर्कर चेंडू आउट होते राहुल. म्हणूनच क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांचा सन्मान केला जातो. त्यानंतर यॉर्कर चेंडूचा सुरेख चेंडू पाहायला मिळाला. वेलकम आगमन झाला आहे. भातवड टिमगर पाडा गावाचे समाजसेवक आणि उद्योजक पदे आपण पाहतोय मानसी प्रदीप दिवेकर दादांचं आगमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. मनस्वी हार्दिक स्वागत आहे आपलं आर्यन चषक 2020 या स्पर्धेमध्ये. आमच्या गावाची खूप मोठी स्पर्धा म्हटली जाते या ग्राउंडवर. आर्यन चषक 2020 आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी दादांची उपस्थिती झाली आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावर झाले मित्रांनो. या ग्राउंडवर आपण बघितल्या मोठ्या मोठ्या धावा चेस होत असतात. मात्र मागच्या 2 मॅचेसचा जर आपण इतिहास बघितलं तर 70 धावांचं टार्गेट बॅक टू बॅक पाहायला मिळालं आणि चेस करताना दोन्ही संघ पराभूत झाले होते. याच्या अगोदर पूर्वांचल या संघाने सामना जिंकला होता. त्यानंतर ओमसाई ताडाली संघाने आणि आजच्या दिवसात 3रा सामना इथं रंगतदार पाहायला मिळतोय. जय खंडोबा आणि शिवा 11 या
दोन्ही संघामध्ये. पंकज यावेळेस अपील केली जाते जोरदार, तर सुरक्षित पाहायला मिळतो फलंदाज. धावा बनवण्यासाठी संघर्ष इथे पाहायला मिळतोय जय खंडोबा टिमगर बडा संघाचे. वेगवान गतीचा चेंडू होता, पायावर आला होता चेंडू, मात्र पंचांचा निर्णय एक चांगला निर्णय मी म्हणेल, ऑफस्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टंपमध्ये चेंडू सरळ यष्टिकाच्या कडे जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. शेवटचा चेंडू या षटकातील. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त 3 धावा आणि 1 विकेट आतापर्यंत खर्च केला आहे. 1 विकेट घेतला आहे गोलंदाज पंकजाने. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू असेल. यावेळेस बॅटच्या मधोमध आला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप दुरून येत आहेत. कॉलिंग केली नव्हती आपसमध्ये आणि चेंडू जवळजवळ सीमेकडे जातोय. अडवण्यामध्ये यश, मात्र धावांची लुटमार करता करता तिसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे आउट होते फलंदाज योगेश. गावागावात एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. लोकल बाय प्रशांत जोशी आहेत आणि ग्राउंड मध्ये ठटिया सर्कल पर्यंत प्रवेश केला आहे आणि त्याच्यासाठी हॅट्रिकची एक सुवर्ण संधी लागली आहे. सुजित भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. हरीश मलिंगा जे आमचे आर्यन 11 संघाचे गोलंदाज आहेत, त्याच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक. पाहूया 1500 रुपये पटकवतोय का हा फलंदाज. मात्र इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन. धीरज कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे. धीरज आणि सामना करते फलंदाज खेळपट्टीवर अक्षय. शिवास 11 संघ कर्णधार आपल्याला माहिती असणं गरजेचं. 25 मिनिटाचा वेल होता आपल्याकडे. वेल निघत जात आहे 5 षटकांसाठी. कालच्या दिवसामध्ये 3 संघांना आम्ही पॅनल्टी लावली आहे, याच्याकडे लक्ष द्या आपण. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते धीरजजी. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केले होते आणि पहिला चेंडू डॉट करतोय आता मात्र. आणि पहिल्या षटकामध्ये देखील पहिला चेंडू डॉट केला होता, त्यानंतर व्हाईट चेंडू टाकला होता. इथं मात्र पाहूया कोणत्या प्रकारचा चेंडू असेल. हवे व्हाईटचा इशारा करतात पंच. धाव संख्या 15 झाली आहे धावफलकावर. त्याच प्रकारची सुरुवात केली आहे या गोलंदाजाने. आता मात्र तिसरा चेंडू चौकार लागला होता, की ते चौकार लागेल का पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर व्हाईट आणि आता मात्र हा चेंडू घेऊन जातो आर के बडेस्टानींकडून. आणि ह्या चेंडू आपण पाहतोय लॉंग लेग क्षेत्र खाली आहे, खूप दूर क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र याविषयी चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि 2 धावा कंप्लीट करतोय अक्षय. धाव संख्या होते धाव फलकावर 17 धावा धाव फलकावर. दुष्काळात 13वा महिना धावांसाठी संघर्ष पाहताय तिथे आपण जय खंडोबा टिमगर बडा संघाचे. कारण की धावा येणं खूप गरजेचं आहे. 50 ते 55 धावांचा टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. धीरज यावेळेस बीट झाला आहे इथे यष्टिरक्षक. चेंडू सीमेच्या बाहेर जातो. सीमेच्या बाहेर 4 धावा मिळते इथे लेग बायच्या स्वरूपात.
एक्स्ट्राच्या धावा खात्यामध्ये जमा होता 21 धावा धाबलकावर. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या चेंडूला छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला. ऑफ स्टंप बाहेर चेंडू जातोय. पंच हरी जोशी यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा. धाव संख्या 22 धावा, 22 रन, 3 विकेट के नुकसान पर. समोरच्या स्टँड मध्ये आमचे शाळेचे विद्यार्थी बसलेले आहेत. त्यांना विनंती करी आपण शाळेत जायचंय. क्रिकेट तर होत राहील, मात्र शिक्षण देखील खूप गरजेचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जाते. पुन्हा एकदा वाईट. पंच वारंवार कसरत करत आहेत ग्राउंडमध्ये हरी जोशी. 23 धावा धावफलकावर होत आहेत. धीरज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आपण पाहतोय लॉंग लगोच्या मधोमध चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतोय. असं म्हटलं जाते की प्रयत्न ही परमेश्वर. प्रयत्न केल्याने आपण एक चांगला झेल पकडू शकता. मात्र प्रयत्नामध्ये झेल सुटली जाते आणि जीवनदान मिळते. फलंदाज झाला. आता मात्र खूप उशिरानंतर स्ट्राईकवर आलेला आहेत प्रशांत. 1500 रुपयाचं पारितोषिक आहे त्याच्यासाठी. हरीश मलिंग आणि त्याचबरोबर सुजित भुईर याच्या माध्यमातून सिक्सर साठी. इथे मात्र ज्या प्रकारे चेंडू टाकला होता गोलंदाजाने, असं वाटतं की शेवटच्या क्षणी डोळे मिटले होते फलंदाज. ज्या प्रकारे हा चेंडू सरळ यष्टिकाच्या हातामध्ये गेला होता. डोळे मिटकून नाही तर डोळे उघडून षटकार फलंदाजाला. गोलंदाजी करताना धीरज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख चेंडू. कधी कधी बॉम्सर चेंडू पाहायला मिळतो, कधी कधी आपण पाहतोय बॅटच्या मधून चेंडू जात आहेत, मात्र बॅटला स्पर्श होत नाहीये. षटक कंप्लीट. 3 षटकाची समाप्ती. धाव संख्या झाली आहे धावफलकावर फक्त आणि फक्त 24 धावा धावफलकावर. ऐकूया पुढच्या 2 षटकामध्ये इफ्तिकार अन्सारी यांना. 3 ओवर की समाप्ति हो चुकी है. टोटल स्कोर है 24 रन. बहुत ही कम टोटल हम कह सकते हैं इस ग्राउंड पर अब तक बनाया है जय खंडोबा ने. हालांकि टॉस हार कर पहले बल्लेबाजी कर रही है. टॉस को जीता था शिवास 11 के कैप्टन ने और पहले गेंदबाजी करने का फैसला किया. आप देख रहे हैं इस वक्त इस सीज़न सिटी इमर्जिन का ये 8वां कप है. 9वां कप आप देखने वाले. सुमित दादा का वादा पक्का इरादा इनामत. ज़्यादा से ज़्यादा हार्ट ऑफ सिटी चैलेंज पर लेट विनोद नामा चषक सीज़न 4. उसके बाद आप देखेंगे रेडिकल स्पोर्ट्स क्लब की देन रेडिकल ट्रॉफ़ी 22, 23, 24. उसके बाद आप देखेंगे 26 तारीख से इनामात की मिसाइल के साथ दस्तक दे रहा है अमान टूर एंड ट्रैवल्स. गुलाम साबिर और इरफान शेख, मयूर पाटिल एंड शहबाज शेख की देन अमान ट्रॉफ़ी 26, 27, 28, 29, 1, 2 इसी ग्राउंड पर आप देखने वाले हैं. कालूराम माली ट्रॉफ़ी इसी ग्राउंड पर 29, 1, 2 आप देखने वाले हैं. उसके बाद भी कई ऐसे कप हैं. समय के लिए प्लीज़ कोऑपरेट करें. शिवास के कैप्टन गेंदबाजी के लिए आए इस वक्त. शुभम गेंदबाजी करेंगे. सामना कर रहे हैं बैट्समैन अक्षय. चौथे ओवर की पहली गेंद फोर्स किया उसे. खिलाड़ी मौजूद हैं. बढ़िया कैच. आउट हो गए बैट्समैन. DJ Vignesh DJ Aryan थैंक यू सो मच डीजे.
येणाऱ्या फलंदाजांमध्ये अजूनही दिनेश वर्डे आहेत, दर्शन नाईक यांचे मित्र, त्यांना आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. आणि सनी भोईर भक्कम शरीराचे फलंदाज आहेत आणि चांगले स्टॉक प्लेयर आहेत या ग्राउंडवर. नए बैट्समैन योगेश शुभम, उनकी ये गेंद इस मर्तबा बहुत अच्छी रफ्तार में थी, गेंद को टर्न कर दिया, डीप में खिलाड़ी मौजूद हैं, 1 रन. अब जाकर गेंद और बल्ले की मुलाकात हुई, बहरहाल हुई तो सही. 1500 रुपये का इनाम है. प्रशांत जोशी के लिए इस मर्तबा वाइड घोषित किया अंपायर ने, लेकिन स्टंप को छोड़ती हुई गेंद. आप देख रहे हैं इस वक्त आर्यन स्पोर्ट्स क्लब और शंकर जूकर की देन आर्यन ट्रॉफी 2020 सीजन 1. शुभम, इस मर्तबा एक और दिशा से भटकी हुई गेंद वाइड. शुभम, इस मर्तबा अच्छी वापसी, बहुत खूबसूरत गेंद थी, बीट किया बैट्समैन को अपनी रफ्तार से, डॉट गेंद. बहुत ही अच्छी गेंदबाजी की गई है आज शिवासी स्पोर्ट्स की जानिब से. अगर हम टोटल देखें तो इस वक्त उतना सेफ टोटल नहीं है, सिर्फ 27 हुए हैं. शुभम, उनकी ये गेंद एक और अच्छी गेंद, गुड लेंथ पर पड़ने के बाद अच्छा उछाल मिला था. अंधाधुन बल्ले को चला रहे हैं बैट्समैन. केवल हमारे साथ जुड़ चुके हैं, वेलकम. बहुत ही कमाल की बल्लेबाजी की थी केवल ने सुरेश दिवलीकर चषक में. अच्छी गेंद गुड लेंथ पर पड़ने के बाद निकल गई. अब परेशान है बैट्समैन, ऐसा लग रहा है कि विकेट कीपर और गेंदबाज प्रैक्टिस कर रहे हों. जिस तरीके की गेंदें वहां से आ रही हैं और विकेट कीपर उठा रहे हैं. शुभम, इस मर्तबा छोड़ दिया, अच्छी सोच, कमर हटा दी थी जब गेंद आई थी. जानते थे लेकिन स्टंप की काफ़ी बाहर है, वाइड घोषित किया अंपायर ने. शुभम, बढ़िया गेंद, इस मर्तबा बहुत ही बारीकी सिरा लेकर गेंद गई है डीप में, दूसरे की मांग और आउट हो गए वहां पर बैट्समैन. इस वक्त दोनों टीमों को आर्यन चषक और माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू पण उठ. ओय, आता सगळेच उठा. नए बैट्समैन दिनेश आए हैं बल्लेबाजी के लिए. इस वक्त आजम पटेल ने महापोली से दर्शन नाइक और आर्यन चषक को हार्दिक शुभकामनाएं दी हैं. कमेंट्री पैनल को इस वक्त मुबारकबाद दी है और खेलने वाली दोनों टीमों को ऑल द बेस्ट का है. थैंक यू आजम पटेल. चार ओवर की समाप्ति हो चुकी है. टोटल स्कोर है 29 रन. आखिरी ओवर लेकर आ रही टीम के कैप्टन भी हैं और टीम के पैकर भी हैं, राहुल गुप्ता. राहुल गुप्ता गेंदबाजी के लिए तैयार, सामना कर रहे हैं. 1500 का इनाम लगा है. पहली गेंद दूर से खेले हेलीकॉप्टर अंदाज में, थोड़ा सा फंबल और 2 रन मुकम्मल. तीसरे की मांग है, बढ़िया थ्रो और आउट हो गए बैट्समैन. अमोल तरे
अमोल तरी आपण चंद्रकांत जोशी यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. नए बैट्समैन सनी आए हैं बल्लेबाजी के लिए. हालांकि कोई भी बैट्समैन ऐसा नहीं है जो डट कर सामना कर सका हो. 5 गेंदें बची हैं कुछ कर गुजरने के लिए डेथ ओवर की. स्कोर है 31. राहुल मुड़ते हुए, उनकी ये गेंद इस मर्तबा अपनी दिशा से कहीं ना कहीं दूर चले गए थे. एक रन आसानी से मुकम्मल किया. अब जाकर वाइड घोषित किया अंपायर ने. $1500 का इनाम है हैट्रिक सिक्सर पर. हालांकि इस इनिंग में अभी तक कोई सिक्सर देखने को नहीं मिला है. ये देखिए पहला शॉट, दमदार, अपने खिलाड़ियों को सलामी देता हुआ सिक्सर. जा पहुंचा है 39 पर. अगर 2 सिक्सर और लगा देते हैं तो 1500 रुपए का जो इनाम है वो जीत जाएंगे बैट्समैन प्रशांत. चार गेंदें बची हैं. राहुल गेंदबाजी के लिए तैयार. एक और आसमानी टोला प्रशांत का बल्ला बोला. 6 रन. थँक्यू डीजे. आमचे जे सेवक आहेत, आमचे बॉल बॉयज जे लहान मुलं आहेत, गाड्या बघूनच आपण धावायचं आहे, लक्ष असू द्या. तर इथे एक षटकार पेश झाला तर तब्बल 1500 रुपयाचा पारितोषिक हरीश मलिंगा याच्या माध्यमातून 1000 रुपये आणि सुजित भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपये. आमचे जे सेवक आहेत संदीप, आपण त्या मुलांना समजून सांगायचे की गाडी ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण स्लोली थांबायचं आहे आणि त्यानंतरच चेंडू घेऊन यायचं आहे आपण, कारण की गाड्या देखील वेगाने वाहत आहेत. हॅट्रिक पूर्ण करतोय का पाहूया आपण. राहुल बढ़िया गेंद, बीट किया बैट्समैन को इस मर्तबा और नाकाम हो गए इनाम की चक्कर में. डॉट गेंद. राहुल एक बार फिर तैयार प्रशांत के लिए. उनकी ये गेंद इस मर्तबा गेंद की लाइन से अलग होकर खेलने की कोशिश की थी. 1 रन लिया. डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है, एक से ज़्यादा कुछ भी नहीं. स्कोर खिसक कर पहुंचता हुआ 46 पर जा पहुंचा है. एक गेंद का आना बाकी है इस इनिंग की. महंगे साबित हुए टीम के पैकर राहुल गुप्ता. अब तक 17 खर्च कर चुके हैं. उनकी ये गेंद इस मर्तबा लेग स्टंप को छोड़ती हुई वाइड घोषित किया अंपायर ने. वाइड का इशारा अंपायर के द्वारा इस वाइड की मदद से स्कोर जा पहुंचा है 47 पर. एक अच्छा टोटल हम कह सकते हैं, लेकिन इस ग्राउंड के लिए उतना बड़ा टोटल नहीं है. इस मर्तबा उछाल दिया गेंद को, खिलाड़ी मौजूद हैं. बढ़िया कैच. तो पहले बल्लेबाजी करते हुए जय खंडोबा ने बनाए हैं 47 और 48 की चुनौती है. जब मैच की शुरुआत होगी आपके साथ जुड़ जाएंगे संदेश पाटिल. उपस्थित मान्यवर कक्षामध्ये आमच्या गावातील मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान देखील आम्ही करणार आहोत व्यासपीठावर. तर मान्य श्री प्रदीप दादा दिवेकर यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. दैवत आपण आपल्या शुभास्ते
केवल आपण पुढे यायचं, आपण आपल्या शुभास्ते दादांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मित्रांनो, कोणताही कार्यक्रम असो, कोणतीही स्पर्धा असो, मानसी प्रदीप दादा दिवेकर दादा आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे इथे या व्यासपीठावर. आर्यन चषक 2020 मध्ये केवल यांच्या माध्यमातून हा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. या स्पर्धेची आठवण म्हणून दिली जात आहे. त्यानंतर दर्शन नाईक यांना मी विनंती करतोय, या स्पर्धेचे आयोजक आहेत, की आपण आमच्या गावाचं नाव ज्याने 7 समुद्र पार पुढे नेऊन ठेवला आहे, शरीरसृष्टामध्ये संपूर्ण टेमगरपाडा भादवड गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे, श्रीकांत भुईर सरांचा स्वागत आणि सन्मान दर्शन नाईक त्यांच्या शुभास्ते केला जात आहे. या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना एक फ्रेम दिली जात आहे. नेहमी तुम्हाला आमची आठवण राहील या स्पर्धेची, आर्यन चषक 2020 या स्पर्धेची, की आपण या गोड कार्यक्रमाला आपण उपस्थित झाले होते. थँक्यू सो मच दादा, आपली उपस्थिती आमच्यासाठी मौल्यवान. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही जाऊया आणि तिथे मॅच रंगतंय, कारण की जय खंडोबा टेमगरपाडा या संघाने लक्ष ठेवलं आहे. इथे 5 षटकामध्ये 48 धावांचा टार्गेट इथे ठेवला आहे. 48 रन्स, 48 रनों की चुनौती रखी है शिवास 11 टीम के सामने. वेलकम दीपेश नाईक, हार्दिक स्वागत आहे आपलं. सामना इथे सुरू होतोय. पुन्हा एकदा 48 धावांचं लक्ष ठेवलं आहे. 30 चेंडू आणि 48 धावा. नंबर 1 वर रॅक करत आहे शिवास 11 संघ. 2 चषक जिंकलेले आहेत या संघाने आणि समोर एक युवा संघ इथे पाहायला मिळते, जय खंडोबा टेमगरपाडा गावातील संघ आहे. मात्र आज प्रशांत याची बॅटिंग अतिशय सुरेख पाहायला मिळाली. आज भरपूर चर्चा असणार आहे दिवसभर प्रशांत जोशी याची, कारण की चांगली फलंदाजी केली. येणाऱ्या फलंदाजाने त्यांनी एक प्लॅटफॉर्म दाखवला आहे की मी इथून चांगली फलंदाजी करू शकतो. मात्र 1500 रुपयाचं तो पारितोषिक होतं, त्याला कुठेतरी गमवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू डॉट झाला आणि तिथूनच त्याचं स्वप्न देखील तुटलं ते 1500 रुपये जिंकण्याचं. पण मात्र मॅचवर लक्ष द्या, हा सामना जिंकला तर पुढच्या मॅचमध्ये प्रयत्न करू शकता आपण प्रशांत. तर गोलंदाजी चांगली इथे करणं गरजेचे आहे. राम येते गोलंदाजीसाठी. मॅन फ्रॉम पोलीस लाईन, आमची जी समोर पोलीस लाईन आहे तिथून ब्लॉन करतात हे गोलंदाज. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष डावखुऱ्या त्याचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज असं शुभम आणि नो स्ट्राईकला जितू आणि गोलंदाज राम. पहिला चेंडू टाकते आर्केबाडी स्टँड इन कडून. पहिला चेंडू हलक्यात आणि फक्त सन्मान दिलाय चेंडूला. चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे, फक्त एकच धाव मिळेल. चांगली सुरुवात पाहायला मिळते. शिवास 11 या संघाचे खातं खोलतोय फलंदाज शुभम. आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवर असेल जितू, खेळण्यासाठी सज्ज असेल. भरपूर चर्चा या स्पर्धेची संपूर्ण भिवंडीमध्ये, युट्यूबच्या माध्यमामध्ये, संपूर्ण जगभरामध्ये. गोलंदाजी करताना राम, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी हवेमध्ये चेंडू आहे, मात्र प्रयत्न चांगला केला होता, चेंडू सीमेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार. आपण पाहू शकता लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर निघत होता चेंडू, मात्र बॅटवर घेतला आणि चेंडू सीमेच्या बाहेर फेकून दिला तर 6 धावांसाठी षटकार. षटकाने संघाची धावसंख्या होते ती 7 धावा. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या आपण पाहतोय बाहेर चेंडू जाते, पंच हरी जोशी यांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्राची मदत, धावसंख्या 8 धावा धावफलकावर. जितू याने षटकाराने खाता खोलला आहे. या स्पर्धेमध्ये 8वा फलंदाज बनतोय जो षटकाराने खाता खोलतोय.
यावेळेस हलक्या हाताने फक्त कट केला आहे. डीप पॉइंटवर चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिथे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या होते धाव फलकावर 9 धावा, 9 रन्स. कुलदीप हा फलंदाज आता मात्र स्ट्राईकवर असेल. तिथं 12 मॅन सांगत होतं शुभम, मात्र कुलदीप हा फलंदाज आहे. डावखुरी हाताचा फलंदाज. फुल टच चेंडू. हवं तसा समाचार घेता आलं नाही, मात्र गॅप मधून चेंडू जाईल सीमेच्या बाहेर. मिती 4 धावा. शिवास 11 या संघाला गुड चौकार. यावेळेस सुंदर वापसी करताना गोलंदाज राम. पुढच्या मॅच मध्ये आमचे बंधू संदीप पाटील यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहात. पूर्ण तयारी करून आलेल्या आहेत. निर्णय चेंडूची समाप्ती. राम पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. फुलटा चेंडू. वारंवार फुलर लाईनची गोलंदाजी होते. आता मात्र यावेळेस चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दिनेश तिथे सज्ज आहेत. फक्त एकच धाव मिळेल. षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाची समाप्ती. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 10 धावा होत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. 10 धावा झाली धाव फलकावर. एक चांगली सुरुवात शिवास 11 या संघाची. कोणत्या प्रकारचा विकेट पडल्याने 10 विकेट सुरक्षित आहेत. 48 धावांचं लक्ष्य. धाव संख्या 10 रन, 10 रन्स, 10 रन बिना विकेट के नुकसान पर. वन मिनिट. सर्व क्लिअर होईल. 1 मिनिट. सुजित भोईर. पहिला चेंडू सिंगल धाव. दुसऱ्या चेंडूवर षटकार. तिसरा चेंडू वाईट. चौथ्या चेंडूवर चौकार. यस 14 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. आमच्या ऑफिशियल स्कोरर पुढच्या मॅच मध्ये खेळण्याच्या गडबडीमध्ये चौकार लिहिण्यासाठी विसरले होते आणि आमच्या ऑफिशियल आता मात्र स्पर्धा चांगली आहे. प्रत्येक संघाला तितकंच प्रेम केलं जाईल जितकं ऑर्गनाइज कमिटीवर आहे तुमचं. धावसंख्या 14 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी येतोय. गोलंदाजी साडे. यावेळेस हवेमध्ये चेंडू. वन बम सीमा पार. चेंडू सीमेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बॅटच्या मधोमध घेतला होता चेंडू आणि सीमेच्या बाहेर. वन बम सीमा पार. 4 धावा मिळाले. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 18 धावा. मॅच पासून थोडंसं आता मात्र दूर ठेवताना येते जय खंडोबा टिमगरपाडा संघाला. कारण की चांगली फलंदाजी शिवास 11 या संघाची. पुन्हा एकदा खूप दूर कुठेतरी जातोय. मिती 6 धावा. बिग बिग षटकार पेश करताना फलंदाज. बात क्या बात आहे. कडक षटकार पाहायला मिळतंय. इथे बॅट मधून निघतं फलंदाज कुलदीप याच्या. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 24 धावा. पार केला आहे इथे. 24 झाले. आता 24 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी करताना योगेश 10 धावा खर्च केल्या आतापर्यंत 2 चेंडू मध्ये. जास्त कुठे लांब जायचं नाहीये. गेटाच्या बाहेर गेला तर घरी जाण्याचा रस्ता आहे. मात्र मॅच मध्ये टिकायचं असेल तर विकेट घेणं गरजेचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट.
पुन्हा एकदा आपण पाहतो खेळून काढला आहे गॅप मधून चेंडू जाईल सीमेच्या बाहेर मिती 4 धावा. DJ Vaibhav in the mix. लोकल कार्ड गोलंदाजी करताना योगेश आणि त्याचा खरपूस समाचार घेताना हा फलंदाज कुलदीप. पुन्हा एकदा आता मात्र हवं तसा बॅटवर आलेला नाहीये चेंडू फक्त आणि फक्त लेग बाईचा एक धाव मिळेल एक्स्ट्राची मदत होईल. धावसंख्या झाली आहे धावफलका बरं 29 धावा. शाळेतली मुलं ग्राउंड मध्ये फिरतायत चला आपण फटाफट शाळेत जायचंय. आमचे सेवक व्हॉलेंटियर्स आर्यन इलेव्हन संघाचे सदस्य लक्ष द्यायचं आपण. अरे शाळेत तिथे योगेश भिवंडी टायगर संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी यायचंय. यावेळी आपण पाहतोय या गॅप मधून पुन्हा एकदा चेंडू सीमेच्या बाहेर चौकात. खालून धोतर घालून नाही तर जेटमॅन घालून नाच हे फतवाचे हातांचे उदो उदो बोलून शिकूनार माझे आई माऊली ते पालखीला थँक्यू. धाव संख्या झाली आहे धावफलका बरं 33 धावा. योगेश यावेळीचा निर्धाव चेंडू षटक समाप्तीचा इशारा तर 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 33 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 18 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. खूप मोठा सामना यानंतर पाहायला मिळेल. भिवंडी टायगर अजून कोण आहे रे ते सामने कोण आहे रे श्री गणेश भादवर और कोण भिवंडी टायगर श्री गणेश त्याचबरोबर टायगर भादवडचे टायगर पाहायला मिळतील आज. आमचे बंधू त्यांना ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आपण. संदीप पाटील यांना नेहमी सचिन तेंडुलकर सरांची आठवण करून देतात असते त्यांच्या फलंदाजीमध्ये. सॉरी 15 धावांची आवश्यकता आहे. सिवास 11 कर्णधार लक्षात घ्यायचं आहे. 15 धावांची आवश्यकता आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न फक्त एकच धाव मिळते इथे फलंदाजाला. दिनेश गोलंदाजी करतोय. संघाचा पॅकर आहे आणि दर्शन नाईक यांचे जवळचे मित्र आहेत. काल त्याने उपस्थिती दाखवली होती व्यासपीठावर आणि आज त्यांना क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये आपण पाहतोय. दिनेश आर्केपाटी स्टँड ए निकडून रामंद विकेटचा मारा करतोय. ऑफ स्टंपर चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जातोय चेंडू. वाईटचा इशारा घेतोय पंच हरी जोशी. एक्स्ट्राची मध्ये धावसंख्या झाली आहे धावफलकावर 35 धावा होत्या धावफलकावर. यावेळी आपण पाहतोय चेंडू वाईटच्या स्वरूपात लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर जातोय. 1+4 5 धावा मिळतात इथे शिवास 11 या संघाला. या 5 धावा ऍड केल्या जातात. धाव संख्या झाली 40 धावा. इथून फक्त 8 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आणि कोणता फलंदाज हा सामना फिनिश करेल त्याच्या डिफेन्स राहील. कारण की मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील कोणाला देऊ हे देखील आम्हाला थोडंसं इथे कटिंग जाणवतंय. दिनेश गोलंदाज लोअर फुलटच चेंडू बॅटवर घेतला आहे. चेंडू क्षेत्ररक्षक आहे
मला तरी वाटतं प्रशांत जोशी होते तिथे, मात्र झेलसाठी कोणती प्राइज लावलेली नाहीये, मात्र शतरक्षण करण्याचा चांगला प्रयत्न केला होता इथे. धावसंख्या 41 धावा धाव फलकावर. वेलकम अजय पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 42. पाहूया षटकार ठोकून हा सामना फिनिश करतोय का हा फलंदाज. ज्या प्रकारे फलंदाजी झाली आहे आणि आयोजकांचा वेल वाचवला आहे ते शिवास 11 या संघाने. खूप खूप अभिनंदन फलंदाज कुलदीप आणि जितू, स्पेशली शिवास 11 खूप खूप अभिनंदन. हा सामना जिंकला आहे आणि मॅन ऑफ द मॅच आपण पाहूया. तर 48 धावांचं लक्ष होता. धावा देखील चांगल्या बनवल्या जितू आणि कुलदीप याने. मात्र 5 षटकाच्या सामन्यामध्ये मी लो स्कोरिंगचा सामना म्हणेल. 48 धावा. तर मॅन ऑफ द मॅच साठी धीरज आपण पुढे यायचंय. मॅन ऑफ द मॅच धीरज, त्याने 3 विकेट घेतले आपल्या संघासाठी. भिवंडी टायगर्स संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय. धीरज इज अ मॅन ऑफ द मॅच. धीरज आपण लगेच यायचंय. चांगली कामगिरी, 3 विकेट्स आपण घेतल्या आहेत आपल्या संघासाठी. धीरज याला अगोदर मॅन ऑफ द मॅच देऊया आपण, त्यानंतर टॉस करू आपण दोन्ही संघामध्ये. तर अजय, सर्वप्रथम आपण ट्रॉफी देऊया दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेचे आयोजक शंकर जुकर यांचे चिरंजीव यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. राजेश नाईक यांनी स्पॉन्सर केली आहे. त्यानंतर अजय पाटील गिव्ह हॅम्पर देतील धीरज याला. हे पाहू शकता अजय पाटील यांना गिव्ह हॅम्पर देताना. धीरज खूप सारे शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. आणि मी विनंती करतोय अजय पाटील यांना की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. सनग्लासेसचे चांगले व्यापारी आहेत अजय पाटील आणि आमचे चांगले मित्र आहेत. दोन्ही संघ कर्णधार भिवंडी टायगर्स, श्री गणेश भादवड दोन्ही संघ कर्णधार. दोन्ही संघांना शुभेच्छा देत आहेत अजय पाटील की हा चांगला सामना होऊन जाऊ द्या. टॉस करतायत. हेड आला आहे आणि श्री गणेश भादवड संघाने नाणेफेकी जिंकली आहे. थँक्यू सो मच अजय. आपण व्यासपीठावर बसायचं आहे. संदीप पाटील टॉस जिंकला.